म्हणून सुखी गे कोणी स्वामिक सुखावला श्रीराम त्याने संतोषणी वानरा हर्ष निर्भय नाचते बघा हरिय कोळी पडत असती याची जितकी साल कराव का साखरची साल काढीत राहिल्या की ऊस वाड्यात पडून गोडाकडे खात राहिल्या की गोड 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 लक्ष्मण सुखी दिसला बघा एक डोळ्यापुढे चित्र आणा लक्ष्मण आनंदित दिसला लक्ष्मण आनंदित दिसला म्हणून राम आनंदित दिसला ते बघितलं कोण वानराने वानर ह्याचे काय पाहुणे आहेत का यांचे का मेवणे आहेत का यांच्या जाती गोतीचे तरी आहेत का काय प्रेम असेल माय लोक किती प्रेम असेल या वानराचं या राम लक्ष्मणावर आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की वानर रडतीये लक्ष्मण रडायला लागला तर वानर रडतीये राम रडायला लागला की वानर रडतीये मला शक्तीमध्ये काय होय ऐकायला भेटते राजा रावण काळनेमीला सांगताना म्हणताय लक्ष्मण मिळाला की राम मरताय राम मिळाला भरत मरताय भरत मेला शत्रुघ्न मरताय हे चार मेले तीन माता मरत्या हे यांच्या कुटुंबातलं झालं इथं हे दोघं मेले सुग्रीव मरतोय सुग्रीव मेला अंगद मरतोय अंगद मेला आपला घर भेदी मरतोय कोणा हनुमान मरतोय सगळे मरते एकटा लक्ष्मण मेला की सगळे मरते किती प्रेम असेल ह्याच्यावर आपल्यात लोक म्हणते आता काय बोलायसारखंच नाही पण आपण मेल्यावर कोण मेले आतापर्यंत सांगा आपल्या ताजा मेला पंजा मेला बाप कसना गेला देखत देखत नातो पतो तोही कैसा झाला आपल्या एखादा वडील माणूस कुणीतरी मेल्याच्या नंतर महागडे किती मेले मरत नाही त्याला जीवापाड प्रेम असावं लागतं आणि त्यावेळेस माणसाची वार्ता ऐकल्याबरोबर आपल्या कुडीतला देह निघून जावा लागतो असे एक कथा आहे परभणी जिल्ह्यातली काय सांगायला टाइम नाही पण त्या महात्म्याचा जीव गेलेला कळाला इकडे मालकिनीच्या शरीरातला प्राण निघून गेला याला म्हणायचं जीवना वेगळी मासोळी अरे पाण्याच्या बाहेर फेकलेला मासा 2 मिनिट जगू शकत नाही आणि आपलं फक्त नाही रे तुम्ही नसल्यावर हे बोलायच्याच गोष्टी आहेत तसं रावण लक्ष्मण सुखी बघितले आणि वानरांनी जे ठेका धरला कसा धरला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम
नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचत जाऊ त्याच्या खेळिया सुख देईल विसावाळ. नाचू कीर्तनाचे रंगी जानवी बनाऊ दरी कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्राय चित्ताचे. नाचावं लागते कुठं आनंदात परमार्थात. मी नाही सांगत वानर नाचायला लागले. नाथबाबांनी सांगितलं नाचा ताल धरून लोक म्हणजे वानराला काय ताल कळत असेल. वानराला ताल कळत नाही. नारदाला गर्व झाला होता. नारदाला माझ्यासारखा भजन म्हणणारा मी हे बाकीचे येड्या गबाळ्याचे. असा काही काही माणसाला अभिमान येतो. मला सुद्धा एखाद्या वेळेस नारदाचा अभिमान आला. हे भजन आपणच म्हणावं ना. नारद तुंबर करीती काय ते देवाला सहन होत नाही. देवाला तिळभरी जरी होय अभिमान मी ऋतो समान फार देवा. नारदाचा गर्वच कमी करून टाकलाय. एका आस्वाराला भजन म्हणायला आस्वाराला त्या पिल्याला आस्वाराच्या लेकराला आणि त्याला जी भजन म्हणलं त्या नारदाचा इनाच खडकात अडकून बसला. आणि तो खडकातला इना निघाला. मग देव म्हणले नारदा आता ह्या लेकरातून हिना अडकायला गेले. त्यानं गायन करता करता खडकाचं पाणी झालं. गायन करताना खडकाचं पाणी झालं. आपण गायन करायला लागल्यावर झोपेतले माणसं उठून पळत हो ना. आपलं गायन जर का बांधीत बसव गायन धमाडा धमाडा धमाडा. हे गायन कसं असावं स्वर तालात स्वरात स्वरात मिसळून सूर चलारे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे. तुम्हाला हे येत नाही बरं का म्हणजे बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. एवढा गाय लागल्यावर लोक फुलं टाकते. एखादा पक्वाच्या सुंदर वाजविल्यावर लोक फुलं टाकते का त्याचं. राम महाराज कसं लागते. अरे तेवढं ते रंग करावं लागतंय. त्या पकोड्याचं अख्खं शर्ट ते सगळं ओलं व्हावं लागतंय. तेव्हा लोक फुलं टाकते. गाणे गाती हेच शहाणे प्रेम असावं लागतंय. मग वानर नाचायला लागले. वानर नाचायला लागले की आस्वाराने मिठा करणार. आस्वाराने ठेका धरला. मागलं मध्ये हम किसी से अरे हे नाचायला लागले मध्ये आम्हालाच काय वन पिकलं कावळं मुकलं करा आम्ही तरी येडेत का. घ्या मध्ये धरा ठेका. नाचायला लागले. राक्षस 4-5 होते. राक्षस 5च होते. राक्षस किती होते 5च होते. त्यांनी सुद्धा झेंडेवरी केले आणि नाचायला लागले. हनुमान म्हणले अरे एवढे मोठे नाचायला लागले आणि मी तरी कशाला दम काढू. पण आता सुद्धा मारुतीराया आपल्यामध्ये कुणाच्या नाही कुणाच्या रूपाने रामकथा ऐकलं. मारुतीरायानं रामाला एकच वरदान मागून घेतलेलं आहे. जेथे होय राम जिथं रामाची कथा असेल तिथं मला हात जोडून ऐकायची परवानगी द्या. आपल्या कुणाच्या तरी रूपानं आपल्या कोणाच्या तरी रूपानं दर शनिवारी मारुतीराया रामायण ऐकल्याशिवाय राहत नाही असतातच. मग सगळेच नाचले आणि सगळेच नाचायला लागल्यावर ज्याचा भाव उठला होता त्यो किसून वृक्ष उचलूनिया उभागी बिचारी गुडिया वानरला प्रतिलवलाया रामराया आनंद हे तोंडानं सांगणारी वस्तू नाही. त्याने नाचायचं पण कुणाच्या पुढे नाचावं वाटायचं त्यांना. माणसाला वाटतं आपण एखादं काम केलं तर चांगल्या माणसानं आपलं काम बघावा. एखादं चांगलं कार्य केलं तर आपल्याला चांगल्या माणसाला शाबासकी द्यावा. म्हणजे वानर नाचत नाचत यायचे. त्यांनी गुड्या लावल्या होत्या. गुडिया पताका तोरणे किंसोक वृक्ष. कोणता बाळासाहेबचे चैत्राच्या महिन्यात त्याला आलेले मुलं पळस कळत का पळस नसलं कळत नसू त्याच्या फाट्या मोडायच्या. शेपटात असे आळा घालायचा. आळा
आणि ते वरी करायचं आणि नाचत नाचत रामाच्या पुढून जायचं. रामानं नुसती मान बिहारली का? रामानं नुसती मान बिहारली का? यांचं काळीज एवढं मोठं व्हायचं, एवढं मोठं. त्याच्यासाठी ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं लोकांचं कौतिक करायचं शिकावा. तेव्हा तुला मोठेपण मिळेल. आधी दुसऱ्याला चांगलं म्हणा, तेव्हा तुम्हाला लोक चांगलं म्हणते. पण आम्ही असले खोडील, आम्हाला कधी कुणाला चांगलं म्हणायचं देवानं शिकविलं नाही. कुणी किती बी चांगलं करून दाखवूया, आमचं तोंड वाकडं फिरल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दना शरण हो प्रमानंद दिला लक्ष्मण पेणे संत सणी रघुनंदन कथा पावन जावे कथा पावन श्रीराम. ही कथा ऐकली तरी पुण्य मिळतंय, पावन आहे की नाही? वाचलं तरी पुण्यच मिळतंय, सांगितलं तरी पुण्यच मिळतंय. आणि तेवढं मी नाही जमलं, रामायण ग्रंथ घरात न्या किंवा जिथं चालतो तिथं त्या ग्रंथाची पूजा करून नतमस्तक झालं का तरी सुद्धा पुण्यच मिळतंय. कथा पावन आहे. त्रेतायुगातली कथा आहे. त्रेता किती वर्ष झाले त्रेतायुगाला? कलियुगाची किती वर्ष? मी मागायला सांगितलं होतं 4,32,000. द्वापार युगाची 8,64,000 आणि त्रेतायुगाची 12,96,000. सत्ययुगाची 17,20,000. हिशोब लावून पुढे करा सांगा मला. मग त्रेतायुगापासून किती वर्ष झाले आतापर्यंत? कलियुगापर्यंत आता 5,000 वर्ष झाले कलियुगा. 5,000 झाले ना? मग अजून कलियुगा किती पुढे आहे? मग अजून कलियुगात काय काय नाही होणार? कलियुगामध्ये दादा विपरीत होईल. काय व्हायचं? बहीण भावाचा विवाह लागेल. कलियुगाची दादा ऐकावी थोडी, पुत्र होईल. आता झाडायला लागले, अजून पुढे कसं होईल? लय म्हणजे बाबा हल्ले पण बाहेर सांगता येत नाही. मला सुद्धा हल्ले पण बाहेर वाटाव पुढं. आता मला हल्ले म्हणले तुमची काय कथा आहे? एवढं रामायण सांगून ठेवलं का तुम्ही? किती सासा सुनाने हल्ल्या त्याचा पत्ता नाही. पण बाहेर बाहेर बसलं वरती म्हणायचं माझ्या आसनासारखी सून चांगली मानावत लागतंय तेव्हा मार चुकतोय. जरा माझी सून का करावी किती उतरांकडे येऊन जप केल्याशी जोडे नाही. मला सांगायचा मुद्दा आहे रामायण कोण आहे? रामायण कागडे बाबा काही बी असो, पण रामायणासारखी गोडी तुम्ही आम्ही 88 बसून तुम्ही 1979 बसून आपण रामायणातच ना. बघा आम्हाला जरी रामायण शिकवलं ते कागडे बाबा येत आहेत बघा बसलेले पुरीमामा बरोबर. अरे आतापर्यंत या रामायणाची गोडी आविट गे माय विटता विठे ना गोडी आहे परी. इतकं रामायण गोड आहे म्हणून सांगितलं पावन आहे. नुसतं गोडच आहे का? रामायण वाचणाऱ्याच्या लोक पाया पडते, सांगणाऱ्याच्या पायात पडते आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा पोटीला आल्यावर ते प्रसाद वाटतात ना. चालत मामा यायचं ना तुमच्या इथं चक्रवडल्या जाताना. अरे प्रसाद वाटल्यावर आरती होताना प्रसाद वाटते ना. आणि प्रसाद घेतल्यावर ऐकणारच ऐकणार एकामेकाच्या प्रत्येकाने पडते. आनंदच आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जण एकमेका. अरे इथं करखुने वाकावं लागतंय परमार्थात. त्यावेळेस माणसाला देव पण मिळतंय. मग इतकं पावन आहे, इतकं पावन आहे.